नमस्कार. मी आज असल्ले कणकवली तालुक्यातील असल्ले गावामध्ये प्रमोद मशरूम फार्म या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले प्रमोद नारायण डगरे यांनी हा संपूर्ण फार्म तयार केला आहे आणि ते आपण बघणार आहोत, जाणून घेणार आहोत की मशरूमची शेती ह्या कोकणामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे करता येऊ शकते आणि ह्या कमी दिवसांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मशरूमची निर्मिती करून एक वेगळा आदर्श या गावामध्ये या जिल्ह्यामध्ये प्रमोद डगरे साहेबांनी निर्माण केलेला आहे. आज आपण जाणून नेमकं घेऊयात की मशरूमची शेती कशी करायची. नमस्कार. हे प्रमोद डगरे साहेब आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे ही मशरूमची शेती इथे केलेली आहे. त्यांच्या फार्मचं नाव आहे प्रमोद मशरूम फार्म आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची इथे मशरूमची शेती ही कोकणामध्ये यशस्वीरित्या तयार करून दाखवली आहे. त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. साहेब, प्रमोद साहेब, तुम्ही ह्या खैसून आला, तुमच्या डोक्यामध्ये कशी काय कल्पना येईल? आता मी स्वतः ऍग्रिकल्चर असल्यामुळे आणि त्यानंतर मी मोबाईलवर वगैरे हे बरेच व्हिडिओ बघितले. त्यामुळे मला असं वाटलं की आपण काहीतरी कोकणात मशरूमची शेती करूया आणि त्यामुळे मी ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं त्याबद्दल. आणि मी काय स्वतः ऍग्रिकल्चर असल्यामुळे याचे मला भरपूर शेतीचं ज्ञान असल्यामुळे सुरुवातीला मी 10 बेड केले. ही जी मशीन आहे ही कशासाठी तुम्ही वापरता? हे जे गवत आहे ते कटिंग करता वापरतो, कारण बारीक बारीक ते झालं पाहिजे. इथून गवत घालायचं, तिकडून घालायचं आणि इकडून येणार या साईडला. हे संपूर्ण ही मशीन आहे. याच्यावरती हे ब्लेड आहेत. हे ब्लेड आत फिरतात आणि हे गवत कटिंग होत आहे याच्यावरती. हे गवत कशासाठी लागतं तुम्हाला? नंतर हे गवत आपण सगळे बेड भरण्यासाठी हे सगळं गवत लागतं. हे प्रोसिजर करावं लागतं. पहिलं धुवायचं गवत, सगळं गवत धुतल्याच्या नंतर ते परत गरम करायचं. गरम करून नंतर ते सुकवायचं. गरम करा म्हणजे ते पाण्यामध्ये गरम करायचं? पाण्यामध्ये ते बेड असतात ते आत टाकायचे, गोंते, कांद्याचे गोंते असतात ना, त्यात टाकायचे आणि संपूर्ण पॅक करून घ्यायचं. जसं आपण भट्टी लावतो एखादी, त्याप्रमाणे तयार करायचं. आणि नंतर मग ते संपूर्ण जंतुपतली विरहित झाले की ते सगळं 2 तासाने गवत काढायचं आणि ते सुकवायचं आणि त्यानंतर ते बेड भरण्यासाठी घ्यायचं. 10 बेड केले आणि त्यात मी बरंच सक्सेस झालो. काही त्रुटी मला मिळाल्या आणि त्यात मग त्या त्रुटी याच्यातून सगळं मी दूर केल्या आणि आज आम्ही 100 बेडचा मशरूमचं हे तयार केलेलं आहे. मग ह्यामध्ये कोणते कोणते प्रकार, म्हणजे मशरूम मध्ये असे प्रकार असतात का? आणि मग कोणते कोणते प्रकार असतात? मशरूमचे भरपूर, जवळजवळ 150 ते 200 प्रकार आहेत. पण सरासरी 4 ते 5 प्रकार रोज करतात. आता बटन मशरूमच आहे. आता हे ऑयस्टर मशरूम आहे. याच्यात पिंक आहे, ब्लॅक आहे, येलो आहे, अशा बरेच प्रकारचे आहेत. त्यात आपण कुठं जास्त करून आपण हे सफेद दिसतं हे ते आपण व्यवस्थित करू शकतो आपण. मला सांगा, आता समजा आपण हे गावामध्ये सगळं करतोय, पण इथलं जे वातावरण आहे या कोकणातलं, या सिंधुदुर्गातलं किंवा ह्या गावातलं, हे वातावरण हे सगळं मॅच होतं ह्या गोष्टीला? म्हणजे मशरूमसाठी हे वातावरण सुटेबल आहे का? 100% सुटेबल आहे. फक्त आपण वातावरण मेंटेनन्स केलं. महत्वाचं म्हणजे कसं, यावर आपण हे ठेवलेलं आहे टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि एअर, हे जर बरोबर मेंटेनन्स आपण केलं तर आपल्याला सगळं व्यवस्थित कोकणातलं वातावरण 100% फिट आहे या व्यवसायाकरता. साधारणतः तुम्ही किती किलो प्रोडक्शन दिवसाला काढता? आता सरासरी आमचं आता सध्या उत्पन्न येऊन गेलं, सरासरी 2 किलो आम्ही काढतो उत्पन्न. दर दिवशी 2 किलो उत्पन्न होतं. मग भविष्यामध्ये अजून तुमचा हा फार्म हाऊस मोठ्या प्रकारे लोकांना बघता येईल का? खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही असं अशी काही तुमची संकल्पना आहे का? बरोबर आहे. यानंतर मी हे प्रोजेक्ट वाढवणार आहे, परंतु जसं या मशरूमला गिराईक मिळेल त्या पद्धतीत मी हे हळूहळू वाढवणार आहे. पण आता हे आम्ही डायरेक्ट आता फार्म हाऊस मध्ये आलो आणि हे सगळं आता मी तुमची आहेत दिसतात आम्हाला. मग ह्यापूर्वी तुम्हाला काय पूर्वतयारी काय अशी करावी लागते का? हे सगळं करण्यासाठी रॉ मटेरियल आहे, तुमचं बियाणं आहे,
आणि इतर काही तुमच्या काही गोष्टी असतील ह्यासाठी लागणार आहे, ह्या तुम्ही कुठून आणता? हे महत्वाचं म्हणजे आपल्याकडे गवताचा भुसा असतो, हे गवत असतं, ते आपल्याकडे फुकटच जातं सर्वांचं. ते हो. फुकट जात असलेलं आपण जमा करून मशीनवर कट करून हे ठेवायचं आणि त्यानंतर संपूर्ण रूम फ्रेश करायचा. फ्रेश केल्याच्या नंतर या इथं जसे बेड आहेत त्या बेड तयार करून व्यवस्थित लागवड करायची. डगरे साहेब, मला सांगा, ही जी रचना केली तुम्ही कशा प्रकारे रचना केली आणि नेमकं काय काय इथे आहे जे आम्हाला दिसत आहे? इथे निळ्या कलरचं आहे, इथे गोनपाट लावलेली आहेत, हे कशासाठी आणि कशा प्रकारे, हे जरा सांगू शकाल का? हा, बरोबर आहे. हे आपण जे बाहेरचे कीटक वगैरे येतात त्या कीटकांना याला कीटक बरोबर चिकटतात, म्हणजे याच्यावरती जे प्रदूषण किंवा कीड लागते की ते होत नाही. आणि हे संपूर्ण हे बांबूचं हे तयार केलेलं आहे. हे आपल्याला सोपं पडतं. स्टीलचं किंवा लोखंडाचं केलं तर आपल्याला महाग पडतं. हे आपल्याकडे उपलब्ध असतात. त्याच्यामुळे आपण हे बांबूचं तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरती हे बेड केलेले आहे. ह्याच्यात जवळ 100 ते 150 बेड बसू शकतात. परंतु मी आता हे 100च्या दरम्यान बेड केलेले आहेत. आणखी या साईडला परत 50 राहू शकतात एक वाट सोडली तर. नंतर हे गोनपाट वगैरे लावलेले आहेत, ते ह्याच्यामुळे वातावरण मेंटेनन्स होतं. ह्याच्यावरती पाणी मारायचं, मग त्याबरोबर सगळं वातावरण मेंटेनन्स ते आपल्याला याला मॅच होतं. हे जे मशरूमचं आम्हाला हे जे दिसतंय गवताच्या कुंड्यांमध्ये केलेलं, तर हे पहिलं पीक आहे, दुसरं आहे, नेमकं काय सांगू शकाल? किती वेळा तुम्ही याची काढणी केली? आता एक काढणी झालेली आहे, आता दुसरी आता काढणी चालू काढणी म्हणण्यापेक्षा मशरूम उगवणं चालू झालेलं आहे. आता हे 4-5 दिवसांनी काढणी तयार होईल काढणीसाठी. हो, मला सांगा, म्हणजे पहिल्या वेळेला जे उत्पादन मिळतं, मग दुसऱ्या वेळेला त्याच्यामध्ये फरक पडतो का, की पहिल्या वेळेसारखंच दुसऱ्या वेळेला पण उत्पन्न? पहिलं जे उत्पन्न आहे ते हो. चांगलं असतं, त्याच्यानंतर थोडं थोडं कमी उत्पन्न येतं. परंतु ते आपण एकूण 5 काढण्या घेऊ शकतो. 5 काढणे घेऊ शकतो. हो, म्हणजे 5 वेळा आपण हे काढू शकतो. साधारण एका याला किती साधारण ग्रॅम आपल्याला मिळतात 5 वेळा काढलं तर? टोटली साधारण 1 ते 1.5 किलो 1 ते 1.5 इकडे तरी किलो मिळू येतात. शकतात. त्यापेक्षाही व्यवस्थित झालं तर ते 2 किलो होतपर्यंत मिळू शकतं उत्पन्न. आपण आता तुमच्या मशरूमच्या फार्म मध्ये बघतोय, आता हा काही नवीन प्रकार मला दिसतोय, हे नेमकं काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का? हे बटन मशरूम आहे. हे बटन मशरूमचे बेड तयार केलेले आहेत. यात आपण हे बघा, हे आता जवळ याला 20-25 दिवस झालेले आहेत. हे आता जवळजवळ 30 ते 35 दिवसानंतर ते बटन मशरूम हळूहळू बाहेर येणार. हो, हे बटन मशरूम साठी तुम्हाला प्रोजेक्ट म्हणजे वेगळ्या प्रकारे तुमची रचना करावी लागते. हा, बरोबर आहे. हे जे भुसा किंवा तयार करतो आपण, हो, तो जवळजवळ 15 दिवस भुसा आणखी शेणखत हे सगळं मिक्स करून आणि त्यात खत वगैरे व्यवस्थित टाकून सगळं तयार करायला लावतं आणि त्यानंतर मग ते मटेरियल याच्यात भरायचं आणि अशा प्रकारे तयार करायचं. आता बटर मशरूम आणि पहिल्या आपण जे बघितलं तो कुठला मशरूम होता? ऑयस्टर मशरूम. यामध्ये काय किमतीमध्ये, दरामध्ये काय फरक असतो का? हो, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्याने म्हणा, प्रत्येक जिल्ह्याने म्हणा, प्रत्येकी बराच दर असतो. 400 असतो, 500 असतो. आता यांचा दर कमी आहे, यांचा 300 आहे, 250 आहे. हो, अशा प्रकारे दर असतो. आणि ही जी मशीन इथे तुम्ही लावली आहे, हे नेमकं काय आहे? हे याच्यात आपण पाणी टाकतो. हो, पाणी टाकल्यामुळे ह्युमिडिटी ऍडजस्ट होते. हो, आणि संपूर्ण मशरूमला त्याचा चांगला फायदा होतो. आपल्याकडे एसीची सोय नाही, त्याच्यामुळे हे आपण मशीन लावलेले आहे. म्हणजे एसी नसला तरी आपण ह्या मशीनद्वारे इथले जे हवामान आहे, टेम्परेचर आहे, ते आपण मेंटेन करू शकतो. बरोबर आहे.
त्यानंतर तुम्ही पॅकिंग वगैरे कशी सोय केली आहे, म्हणजे गिरायकांना तुम्ही कसं देता पॅक करून? आम्ही हे बघा, हे कंटेनर आहेत, हे कंटेनर हे 1.5 किलोचे आहेत. तर आपण हे मशीन याच्यावरती ठेवून याच्यावरती आम्ही असं वेट करून लोकांना आम्ही देतो. मग आजचा ह्या अळंबीचा काय भाव आहे? आज हा इथं 400 रुपये किलोने आपण देतो, 1.5 किलो 100 रुपये देतो. आता ह्या गोष्टीचं तुम्हाला अशी काय असं आहे की काही गव्हर्नमेंटच्या काही अनुदानं असतात, त्यांचे काही स्कीम असतात, ती स्कीम पण तुम्ही घेऊ शकता. मग अशा प्रकारे तुमची काय कल्पना आहे का? हा, बरोबर आहे, ते करू शकतो, परंतु आमचा हा छोटा प्रोजेक्ट असल्यामुळे काय आधी त्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते काही केलेलं नाही. मोठा प्रोजेक्ट केल्यानंतर करणं चांगलं शक्य होईल. हो, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कोकणातले तरुण आज सगळे मुंबईमध्ये जातात, सिंधुदुर्गातले, विशेषतः सिंधुदुर्गातले सगळे मुंबईमध्ये जातात, तिथे नोकरी धंद्यासाठी येतात. पण इथे उद्योगधंदा करावा असं कोणाला वाटत नाही. पण ह्या माध्यमातून जर तुम्ही इथल्या युवकांना जर गायडन्स आणि मार्गदर्शन केलं तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि मग इथल्या युवकांसाठी तुम्ही नेमकं काय सांगू शकाल? सुंदर आहे हा व्यवसाय. इथून नोकरीला मुंबईला जाण्यापेक्षा, इथं 40-50 हजाराला जाण्यापेक्षा हा जर व्यवसाय इथं गावात घरी जर येऊन केला तर एकदम चांगल्या प्रकारे व्यवसाय आहे. मला वाटतं हे आपले तरुण आहेत, त्यांनी ह्या व्यवसायाकडे वळावं, कम्प्लीट माझं असं मत आहे. पण साहेब, कसं आहे, व्यवसाय म्हटल्यानंतर भांडवल येतं. पण ह्या साधारण व्यवसायाला साधारण किती भांडवल लागेल सुरुवातीला? भांडवल बघायला गेलं तर भांडवलची जास्त काही गरज सुद्धा नाही. आपला जर एवढा रूम असला तर हे आपण 5,000च करू शकतो. साधारण हा किती बाय कितीचा रूम मध्ये तुम्ही सुरुवात केली? 10 बाय 10च्या रूम मध्ये आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला 10 बेड केले होते. तुम्हाला मी आता शुभेच्छा देतोय आणि मला असं वाटतं की तुम्ही आलेल्या सर्व युवकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करा आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा जगाच्या नकाशावरती मशरूमसाठी प्रसिद्ध झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा. धन्यवाद.